भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी संपरा सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्याला मार्गदर्शनासाठी उपस्थित शरदजी उपाध्ये यांचंही स्वागत करते. ग्रहमालेमध्ये बुध या ग्रहाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक ग्रहाचं असं वेगळं स्थान आहे, त्याची वेगळी प्रकृती आहे आणि त्यामुळे त्या कुंडलीवर त्या व्यक्तीवर तिच्या आयुष्यावर होणारे वेगळे परिणामही आहेत. ते विस्तृतपणे आपण प्रत्येक त्याचे भाग पाडून जाणून घेणार आहोत. आज बुध या ग्रहाविषयी चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न मी शरदजींना विचारते की बुध या ग्रहाकडे एक बुद्धीचं निदर्शन करणारा ग्रह म्हणून पाहिलं जातं असं मी ऐकलंय, याच्याविषयी तुम्ही सांगा. बुधाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती? मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे पारा. पारा हातात घेऊन दाखवा माणसाने. तू शनिमात्म्य जर वाचलं असेल तर बुधाच्या ओव्या दिल्या आहेत. बुध ग्रह ज्यासं नीट त्यासं सर्व मार्ग सुचती सुभट. बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी. बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी. या सगळ्याचा अर्थ असा की मानवी प्राण्याला बुद्धी नावाची जी देणगी मिळाली, अर्थात इतर प्राण्यांना नाही असं नाही. ढेकणाला तुम्ही जर पकडायला गेलात तर ढेकून पडून राहतो. बघ, एवढ्याशा ढेकणाच्या मेंदूत ही जाणीव असते की हल्लो ते रॉकेलमध्ये टाकणार मला. पण मानवी बुद्धीचे आविष्कारच वेगळे आहेत. पण असा बुध ज्या व्यक्तीचा बलवान आहे ती व्यक्ती इन्फॉर्मेशनसाठी भुकेली असते. गाण्यातलं कोणी दिसलं की त्याला गाण्याबद्दल विचारतात. ॲस्ट्रॉलॉजीमधलं मग दे बिकम जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. मास्टर नाही. असा बुधाचा बुद्धीशी संबंध या 3 ओव्यावरनं पाहिलंच आपण. तर जेव्हा आम्हाला बुद्धी असते तेव्हा आम्हाला नोकरी पटकन मिळू शकते, आमचा व्यवसाय होतो, निर्णय क्षेत्रात आपण वर येऊ शकतो. म्हणून बुद्धिमान लोकांचे व्यवसाय बैठे, त्या मनाने खूप पैसा मिळणारे वगैरे असतात. त्यात पण गमती जमती होतात. तर एक मेकॅनिक होता, त्याने स्कूटरचे सगळे पार्ट्स असे बाजूला केले आणि मग छानपैकी त्याचं पुन्हा जोडले ते. आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की एक हार्ट सर्जन आले, त्यांच्या गाडीचा प्रॉब्लेम असेल. तर तो म्हणाला, डॉक्टर मी ह्या स्कूटरचं हार्ट आत्ता बाजूला केलं, सगळे पार्ट्स बाजूला केले आणि सगळं एकत्र केलं, पण मला पैसा खूप कमी मिळतो. एक लक्षात आलं, बुद्धी ज्याच्याकडे आहे त्याला पैसा मिळतोच. कुठून तरी मार्गाने कुठलाही पैसा मिळवायचा. तर बुधाला विधिनिषेध नाही. बुध व्यापाराचा कारक आहे आणि व्यापारामध्ये खरा नियम असा आहे, एक वेळ किमतीत फसवलं तरी चालेल पण मालात फसवू नये कधी. पण व्यापारामध्ये तसं काय नाही, पैसा मिळवणे. त्यामुळे बुधाची मंडळी ही भरपूर श्रम करणारी पण बौद्धिक श्रम करणारी, पैशासाठी वाटेल त्या थराला जाणारी, बुद्धिवान आणि मिळेल त्या मार्गाने पैसा मिळवणारे. काय काय त्यांच्याकडे ट्रिक्स असतील नेमणे. जेव्हा रस्त्यावर कपडे पसून माणूस बसतो आणि कोण येत नाही, तो आपल्याच माणसांना सांगतो की नाही, जमा गर्दी होल्लाट कमाल, त्याचीच गर्दी असते ती. असे प्रकारे बुध म्हणजे बुद्धी, बुद्धीने आपली कामे करून घेणे. बुध म्हणजे बोलणं. बुध वाणीचा कारक आहे. वाणीचे 2 अर्थ, अभणिया आणि एक बोलणं. बुधाचे लोक फ्लुएंट बोलतात. आता तू लक्षात घ्या, कलावंत मंडळी स्टेजवरनं जेव्हा बोलतात किंवा माझ्यासारखा एकपात्रीवाला माणूस आहे, शेवटच्या माणसाला शेवटच्या मिनिटापर्यंत जर मला ठेवायचं आहे ॲक्टिव्ह, तर त्याला रुचेल असं पटपट बोललं पाहिजे की नाही, रेंगाळत अवघड असं काही बोलत. मग मला अंदाज आला पाहिजे ऑडियन्सचा, अंधारात सुद्धा काय प्रकारचा ऑडियन्स आहे, असं आहे, चला आपण एक छानपैकी वेगळा जोक काढूया. असं गावोगावी सुद्धा, कारण आमच्या कार्यक्रमाला स्क्रिप्ट नसतं, एक्सटेम्पर असतं. जो पुण्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये दाद मिळते ते पुण्यात मिळेलच असे नाही. ही पटकन जजमेंट येणं अंधारामध्ये सुद्धा ह्याला बुध बलवान लागतो. पण मग ज्या पत्रिकेमध्ये बुध हा बलवान आहे हे दिसतं, त्या पत्रिकेमध्ये पण ही बुद्धी, मग याला काही विधिनिषेध नाही असं तुम्ही म्हणता? विधिनिषेध नाही म्हणजे पैसा हे मुख्य ध्येय, त्यासाठी थोडं खोटं बोलावं लागेल, त्याला इलाज नाही. मग ते खोटं बोलण्याने असे काय परिणाम होतात पुढे वगैरे, तो गुरु नाही आहे, तो बुध आहे. म्हणून बुधाला कुमार म्हटलंय. आणि बुधाच्या पुराणोक्त मंत्रात काय म्हटलंय, प्रियंगु कलिका श्यामम रूपेणा प्रतिमम बुधम
सौम्यम सौम्य गुणोपेतम तम बुधम प्रणमाम्यम. प्रियंगू पुष्पाच्या कलिकेप्रमाणे श्याम वर्णाचा बुध खूप सौंदर्यवान आहे आणि आपल्याकडे श्यामल वर्ण हा सौंदर्याचं लक्षण आहे. सावळा माणूस, कृष्ण सावळे होते, राम सावळे होते. मग मुलीच्या पत्रिकेत पण लिहितात बघा लग्नाच्या वेळी काळी सावळी आहे, काळी काळी लिहित नाहीत. मग प्रियंगू पुष्पाच्या कलिकेप्रमाणे जो श्यामवर्णाचा आहे, रूपेणा प्रतिमम बुधम, रूपात अप्रतिम आहे, गुणात सौम्यात सौम्य आहे, सौम्य गुणाचा आहे, तम बुधम प्रणमाम्यम. अशा बुधाला माझा नमस्कार असो. मग ही विनोदी बोलणारी मिसकेल माणसं असतात, आपल्याला आवडतात. रागीट नाहीत, तापट नाहीत, मजा मजा करतात, खूप छान कॉन्व्हर्सेशन करतात, विनोद करतात, सजेस्टिव्ह जोक्स करतात. बुध लोकप्रियता मिळवतो, कीर्ती मिळेलच असं नाही. मग ही व्यक्ती आहे, हिला जर एखादी समस्या आली आयुष्यात, कारण त्याला पैसा मिळवण्यामध्ये विधी निषेध नाही, मग ती समस्या सोडवण्यासाठी सुद्धा तेवढीच त्याची बुद्धी कामी लागते का त्याला वेगळ्या गोष्टींचा आधार घ्यायला लागतो? समस्येचं स्वरूप काय त्याच्यावर अवलंबून आहे. काही समस्या अशा आहेत की त्याला मग ॲस्ट्रॉलॉजरकडे जावंच लागतं, डॉक्टरकडे जावंच लागतं, वकिलाकडे जायला लागतं. पण तो कुठेही गेला तरी समोरची व्यक्ती काय बोलते त्याला पटकन कळतं. डॉक्टरने एखादी गोष्ट सांगितली, इतकं पटकन त्याच्या लक्षात येतं, ही गोळी ही अर्धीच का घ्यायची, तर ताबडतोब तो त्याकडे क्लिअर करून घेतो. मग डॉक्टर सांगतात ही फार इफेक्टिव्ह गोळी आहे, एवढ्याशा गोळीने तुमचं शुगर खाली येते, जास्त घेतली ते एकदम तुम्ही या कंडिशनमध्ये जाल, बेशुद्ध अवस्थेत. हे सगळं समजून घेणं पटकन आहे. समोरच्या माणसाला आपण काय बोलतोय कळत असलं की जो आनंद वाटतो ना आपल्याला, तोच त्याने पुन्हा पुन्हा आ बी केला राग येतो ना आपल्याला. मग तुम्ही असं सांगू शकाल की कोणत्या राशीमध्ये आणि एक पर्टिक्युलर रास आहे उत्तम, जी बुद्धीला साथ देणारी आहे आणि शिवाय तिच्यात बुध हा प्रभावी आहे? मिथुन. तर मिथुन राशीचा मालक बुध आहे, कन्या राशीचा पण बुध आहे. पण मिथुन राशीचा बुध हा व्यासपीठावर विनोदाच्या अशा फुलबाज्या उडवणार आहे आणि कन्या राशीचा बुध चिकित्सा करणार आहे. व्यापारामध्ये चिकित्साही महत्त्वाची असते ना. बरोबर. किंवा केमिकल अनालिसिसमध्ये काम करणारा माणूस एवढं कशाला, घरात आजी तांदूळ निवडते तेव्हाही बुध महत्त्वाचं आहे. खडे शोधणं, तांदूळ वेगळं. तिथे वृश्चिकाचं काम नाही. एका वृश्चिकाच्या बाईला सासू काहीतरी ओरडली, तुला तांदूळ नीट निवडता येत नाही का, केवढा खडा आला माझ्या दाताखाली, 2 डोळे दिलेत देवाने. ती लगेच म्हणाली तुम्हाला 32 दात दिले, ते खडा नाही चावताय. 500 पण थोड्या आहेत सासूरांची. मग यातली बुध ग्रह प्रभावी असणारी कोणती होती? मिथुन आणि कन्या. हा सासू म्हणते. बुध प्रभावी मिथुन राशीच्या सासवा, सुनाना शृंगाराच्या टिप्स देणाऱ्या सासवा मी पाहिल्यात. काय वेळेस ग, तुला कळत नाही नवरेशी कसं वागायचं. अशा सासवा माझ्या कार्यक्रमात येऊन गेले. की आकडे मोड आली, त्याच्यात पुढचा मागचा विचार करणं आलं आणि संधी शोधणं आलं, त्याविषयी बुधाचा प्रभाव तुला एक साधं उदाहरण देतो. एका माणसाने विजया नावाची कादंबरी लिहिली. काही केल्या खप होईना, पुस्तकं बोगडे बोट ठेवली, सगळीकडे ठेवली. मिथुनवाला पण त्यांनी पेपरला एक जाहिरात दिली. एका कोट्याधीशाच्या मुलाला विजया कादंबरीचे वर्णन केलेलं आहे नायिकेचं, तशी मुलगी हवी आहे. हजारो प्रति एका दिवसात ट्रिक्स त्यांच्याकडे असतात. पण मी बायकांचं उदाहरण देतो, आणखी मजा कळेल त्याला. बायकासुद्धा बुद्धिमान असतात. तर एक अशीच मिथुन राशीची बाई होती आणि तिचा मुलगा वर्गात शिकत होता छोटा. त्या वर्ग शिक्षकाला नेहमी मुलांकडनं काहीतरी मागून घ्यायची सवय, कोणाचा डबा उघड त्याचे, आणि ही बाई कधी काही द्यायची नाही. तो मुलगा नेहमी सांगायचा, आई ते मास्तर मला चापट मारतात, आज काय आईने दिलं नाही का तुला, असं विचारतात वगैरे. त्या बाईने बुद्धी चालवली आणि एके दिवशी एक डबडं चेपलेलं त्याच्यात दूध भरलं आणि म्हणले मास्तांना नेऊन दे. त्या मुलाने ते मास्तांना दिलं तर मास्तांनी दूध बघितलं, आज दूध किस खुशी में. ते पोरगं पण मिथुनेचं असणार. तर म्हणला सकाळी मांजराने तोंड घातलं दुधामध्ये, आई म्हणली मास्तांना देऊन ये. मास्तर चिडले, ते डबडं त्याने भिंतीवर आपटलं. तर मुलगा म्हणतो अहो आपटू नका, सकाळी बाबांना लागतं ते. इथे त्या मास्तराने पुन्हा त्या मुलाकडे काय मागितलं नाही. असे न रागवता धडा शिकवणारे लोक मिथुनवाले. खूप मजा करतात. पण मोठ्या प्रमाणावर व्यापार करायचा ना, हे चार्टर्ड अकाउंटंट, सेल्स टॅक्स कन्सल्टंट, इन्कम टॅक्सवाले,
ह्यांना बुध फार बलवान लागतो. चार्टर्ड अकाउंटंटना मी खरंच नमस्कार करतो. काय त्यांची बुद्धी, केवढी चिकित्सा, नियम सगळे माहिती. आणि मग बजेट जेव्हा टी व्हीवर वगैरे सांगतात त्या कानात प्राण आणून ऐकत असतात. ते क्लायंटला सगळा जस्टिस मिळावं अशी बुद्धीची, चिकित्सेची, गणिताची बाजू बुधामध्ये. पण सेन्स ऑफ ह्युमर त्यांच्याकडे प्रचंड असतं. त्यामुळे बुधाची बुद्धी भारी, कोणाशी निष्ठुरता तो न करी. खूप बुद्धिवान माणसं आहेत, निष्ठुरपणा करत नाही, पण अद्दल घडवायचे तर बरोबर. पण बुधाच्या माणसाला जर निर्बुद्ध पत्नी मिळाली, अर्सिकेशु कवित्व निवेदनम शिरसी मालिक मालिक असं होतं त्यांना. आता तुम्ही मगाशी म्हणालात की बुध ग्रह ज्याचा प्रभावी त्याचं वक्तृत्वही उत्तम असतं. भाषेवर काय म्हणतात त्याला, एक प्रभुत्व. पकड असते भाषेवरची. त्याच्यामुळे सुद्धा जेव्हा तो व्यापार करतो तेव्हा त्याला त्याचा फायदा होत असेल. निश्चित होतो. तुम्ही बायका साड्या घ्यायला जाता, त्याला एवढं पिडता. म्हणजे मी तर म्हणेन त्याचा काय पेशन्स असेल. वस्तू तर तुम्हाला घ्यायची असते एक साडी, ही काढ, ती काढ, ती नको, ती लाल, ती मधली रे पिवळी, ती ते गठ्ठे तो अजिबात बोलत नाही. पण एवढं केल्यावर तास दीड तासाचा घाम काढल्यावर बायकांना बरं वाटतं आणि पहिलीच साडी घेतात त्या, बाकीच्या का काढायला लावल्या. पण हे करत असताना त्याला ती साडी खपवायची, त्याचंही कमिशन. ताई तुम्हाला ही छान दिसेल, पटकन उलगडायचं, सोपं काम नाही येते. त्यामुळे एका अर्थाने पेशन्स पण आहे. समोर आलेल्या व्यक्तीला जज करणं, त्या स्त्रीला तिचे काय इंटरेस्ट आहेत, आणि मधनं मस्का पण मारतात. ताई तुम्हाला ही इतकी खोलून दिसेल, मी सांगतो तुम्हाला येतो. ते ताईने साडी घेतल्यावर कुठे तो विसरला, ही विसरली, पण मिठास वाणी. व्यापारात फार फायदा होतो. पण मग अशा व्यक्तीला ग्राहक जर बुध प्रभावी असलेली स्त्री मिळाली तर, म्हणजे भेटली तर कदाचित मग तो बोलायचाच बंद होतो, त्याच्याकडेच बघत बसतो. असं पण घडू शकतं. पण ती प्रभावी असलं चांगलं, कारण त्याच्यामुळे त्याला आणखी अंदाज येतो. आणि विक्री करणं हा बुधाचाच भाग आहे. साधे भाजीवाले सुद्धा असतात ना, हे विक्री करताना चालवतात ते लोक. ताई ताजी आत्ताच आलेली असते काल, पण अगदी व्यवस्थित तो माल दुसऱ्याच्या गळ्यात बांधायचा, त्यांना जमतं बरोबर. ह्यासाठी दत्तप्रभू सांगतात, तुम्ही गुरु म्हणजे व्यक्ती असं समजू नका, तुम्ही शिक्षण घ्या आजूबाजूला. आणि म्हणून मी अनेक वार दत्तगुरूंचे अनेक गुरु सांगितले की कुमारी कंकण गुरु कसा असतो, कपोता कपोती. तर महाराजांनी कपोता कपोती गुरु केलं. ह्यात पण बुध कसं आहे बघ. त्यांनी एकदा पाहिलं, आपण कबूतर असा अर्थ घेऊ, आणि त्या गुरूंचं फार खोल वर्णन आहे. तर कपोता कपोती एकत्र खेळताना दत्तप्रभूंनी पाहिले. इतकं एकमेकावर प्रेम करायचं ते. पण दत्तप्रभू सांगतात, ह्या जीवांना हे कळत नाही. आज तुम्ही खेळताय, उद्या काय होणार तुम्हाला कुठे माहिती आहे रे. नाही भरवसा या घडीचा रे, अभिमान धरीसी कोणाचा, असं एक पद आहे. मग त्या कपोता कपोतीला बाळच झाली, आणि ते चारा एका मादी आपल्या नराकडनं पोरे ना, म्हणजे मादी पण बाहेर जायला लागली. पिलं खेळायची. तर एकदा पिलं पडली, ते खाली कोण आला होता शिकारी त्याच्या जाळ्यात. ती मादी आली, तिने बघितलं, अरे बापरे आपली पिलं ह्याच्यात सापडले, ती मेली. तिला दुःख झालं, तिने जाळ्यात घालून घेतलं. ते शून्य घरटं बघून नर पण कंटाळला, त्याने घातलं. ते म्हणाले, संसारात गुरफटल्यावर काय होतं ह्यासाठी मी कपोता गुरु केला. असे महाराजांचे 24 गुरु आहेत. ही बुद्धीच आहे ना. बरोबर. आता बुध जर दुर्बल असेल आपल्या पत्रिकेत तर काय प्रभाव होऊ शकतो. खूप वाईट आयुष्य जातं. एक म्हणजे जोडीदार कंटाळतो. जोडीदार कशाला, घरची माणसं कंटाळतात. कधी कधी त्याला असं पॉवर ऑफ एक्सप्रेशन नसते, नीट बोलता येत नाही. काय ते लवकर बोल, कटकट करून असं कंटाळतात लोक. धड बिचारायला ते सुख मिळत नाही. चुकून माकून लग्न झालं तर आपल्या पत्नीशी सुरुवातीच्या काळात किती रोमॅन्टिक बोलायचं असतं, त्याला खोलवायचं असतं, ते पण याला जमत नाही. म्हणजे कुठे प्रभाव पडत नाही, व्यक्तिमत्वात आकर्षण नाही, बोलण्याचं सौंदर्य नाही, एक्सप्रेशनही, आणि ते थोडे आपल्याच नादात पण असतात. त्यामुळे समजुतीचा घोटाळा हा बुध बिघडलेल्यांच्यात फार होतो. आणि तो बुध मीन राशीत बिघडतो. मीन राशीत बुध असेल तर तो नीचीच असतो. तर असा एक माणूस मीन राशीचा असाच आपल्या नादात बसला होता. त्याला दम्याचा त्रास होता. त्याच्या बायकोचं नाव होतं प्रगती.
तिच्या माहेरचं कोणतरी आलं आणि त्याने सहज विचारलं, काय प्रगती काय म्हणते? त्याला ऐकवलं प्रकृती. दिवसा बरी असते हो, रात्री फार त्रास देते. हे असं नित्य प्रॉब्लेम होतात. त्याला काय बोलायचं असतं आणि हा वेगळंच बोलतो. एक नुकसान असं होतं, धड व्यापार जमत नाही. नोकरीमध्ये एक स्किलफुली काम केलं, साहेब बघत असतात स्मार्ट आहे का आपला क्लार्क, ते पण नाही. मग अशा काळासारखं राहायचं, कशाच्या पाट्या टाकायच्या, मग प्रगती होत नाही, प्रमोशन्स नाहीत, कुठे मान मिळत नाही. बौद्धिक क्षेत्रात एक आनंद असतो, तो घेता येत नाही. आपल्या घरची स्त्रीच कंटाळते. एवढे नुकसान आहे ना. नक्कीच. मग अशा व्यक्तीला तुम्ही काय सूचना करता की काय कशाचं पालन? पाचू वापरला तर थोडा फरक पडण्याचा संभव असतो, पण केव्हा? तो बुध चांगल्या डिग्रीवर असेल तर. 30 डिग्री एका राशीमध्ये, बऱ्यापैकी 15 डिग्रीवर असेल त्याला युवा म्हणतात. म्हणजे मी तुला उदाहरण देतो. हा बल्ब आहे, हा बल्ब जर 500चा असेल आणि त्याच्यावर धूळ बसली तर आपल्याला 500चा लाईट येत नाही, मग आपण तो पुसतो. पण पुसल्यावर 500चंच लाईट येणार, 1000चा येणार नाही. तसं ज्याचा बुध बलवान आहे, थोडा तरी 15 अंशावर आहे, पण मीन राशीत आहे, 500 देऊन थोडी सुधारणा होऊ शकते. पण बुधाची देणगी म्हणजे परमेश्वराचीच देणगी आहे. म्हणून कोणाला जर बौद्धिक फसवाफसवी आपण केली असेल, लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेतला असेल, तसं निर्बुद्ध जीवन जगायला लागतं. निर्बुद्ध मुलाची कथा गुरुचरित्रात पण दिली आहे आणि इतके हाल झाले त्याचे. आई वडील मारायचे त्याला, बुद्धी नाही म्हणून. तो मुलगा कंटाळून भुवनेश्वरीला गेला, औदुंबर जे दत्त महाराजांचं स्थान आहे, त्याने आपली जीभ कापून महाराजांसमोर ठेवली. पण तेवढ्यामध्ये देवी म्हणाला, असं करू नको, औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, तुझा तिथे दत्त महाराज बसले, त्यांना शरण जा. त्यांना शरण गेल्यावर त्याची जीभ परत आली आणि बुद्धी आली. म्हणजे तू म्हणतेस तशी कृपा परमेश्वरीच होऊ शकते, रत्नवेत्न वापरून नाही. तर बुध बलवान असणाऱ्या व्यवसायात यश मिळणाऱ्या लोकांना मी एक सांगेन, वीकेंडला तरी आपल्या जोडीदाराला घेऊन कुठेतरी जा, सवा सुख द्या. अर्थात एकदा एक बायको भडकली, नवरा भडकला आणि ती म्हणाली की, तो म्हणला तिला कुठलं सुख मी तुला आतापर्यंत दिलं नाही, तर तो म्हणला विरह सुख अजून दिलं नाही, बाहेर जा थोडे दिवस. असा वेगळा प्रकार पण करतो. बुध या ग्रहाचा अभ्यास आणि त्याच्यावरनं प्रत्येक जणांनी ताडलं असेल की आपला बुध श्रेष्ठ आहे का, बुध सौम्य आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय काय समस्या येत आहेत. आणखीन ग्रहांविषयी आपण पुढच्या भागांमधनं बोलणार आहोत. आज इथेच थांबूया.